ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, अधर्म बोकातो, तेव्हा सज्जनांच्या मदतीसाठी, धर्माच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. जगच्या या दुष्काळरूपी रावणाला गाडण्यासाठी, जगच्या या जातीवादी बांडगुळांना उखडून फेकण्यासाठी, जगच्या या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व व्यापारी बांधवांच्या आयुष्यात कायमस्वरूपी खरी दिवाळी आणण्यासाठी एका विकास पुत्राचा जन्म झालेला आहे. आणि तो विकास पुत्र म्हणजे आपले बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब. मित्रांनो, आपल्या समोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत आणि त्यांचे उत्तर सांगण्यासाठी मी राजनंदिनी तुमच्या समोर उभी आहे. जगच्या दुष्काळाचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब. जगच्या बेरोजगारीचा प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब. उमदीच्या MIDCचा प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब. प्रश्न अनेक आणि त्यांचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब. जननायक, युवानायक, विकासपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमयी प्रवासाकडे पाहिल्यानंतर मला एक कविता आठवते. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, पर जळेल ती झोपडी, अशी आग ज्वलंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे, हे माझ्या पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. लक्षात ठेवा, कामाचा माणूस, जीवाचा सखा, माझा गोपीचंद शब्दाचा पक्का, धुरंधर धाडसी, हुकमाचा एक्का, जत मध्ये जिंकणार आहे 101%, 101%. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उपेक्षितांचा आवाज, दीनदुबळ्यांचे कैवारी, बुलंद तोफ, आक्रमक व फरडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हा तुम्हा आम्हाला लाभलेला एक हिरा आहे. आमदार साहेबांना आम्ही प्रेमाने गोपीशेठ म्हणतो. गोपीशेठ म्हणजे काय? गोपीशेठ म्हणजे फिरता वारा. गोपीशेठ म्हणजे काय? गोपीशेठ म्हणजे वाहता झरा. गोपीशेठ म्हणजे रात्री अंधारात चमकणारा तारा. गोपीशेठ आहे आमच्या अंगावरील शहारा. गोपीशेठ आहे खरा समस्त जनहिताचा नारा. गोपीशेठ आहे समाजातील एक कोहिनूर हिरा. म्हणूनच गोपीशेठचा आमच्या वचक सारा. मित्रांनो, आमच्या गोपीशेठवर एकदा प्रेम करून पहा, मनापासून त्याच्यावर एकदा तरी मरून पहा. जीवाला जीव देईल तो तुमच्या, त्याचा हात धरून पहा. गोपीशेठ नाव एकदा तरी तुमच्या काळजावर
जच्या स्वाभिमानी सुशील विचारी जनतेला मी नम्र आव्हान करते की आपण सर्वांनी माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना विक्रमी मतांनी निवडून द्याल आणि गोपीशेठला तुम्ही निवडून द्याल याची मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. शेवटी जाता जाता माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्याकडे पाहून एवढंच म्हणते की सदाशिवाच्या शूला परी तो असा परजला, वादळ पिऊन तो जलधी सम असा गरजला, मेघ होऊन तो धरणीला असा भेटला, वीज होऊन तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. लक्षात ठेवा, विचार करा पक्का आणि कमळावरच मारा शिक्का. एक छंद, एक छंद, एक छंद. या चिमुकलीला कळालं हे आपणा सर्वांनाही कळावं ही अपेक्षा आहे आणि